करून श्री रमेश कारेकर आमचे बाबा यांना स्मरून समोर आमच्या आई मेधा कारेकर यांना मी नमस्कार करून मी समीर कपिलेश काळे आमच्या सर्वांतर्फे अभिजित चिंतामणी कारेकर, मधुवती कारेकर आणि श्वेता काळे या सर्वांतर्फे आपणा सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात मला करावीशी वाटते. एक गाणं आठवतंय मंगेश पाडगावकरांचं. ते त्या गाण्यात म्हणतात किंवा त्या कवितेत म्हणतात, देव बोलतो बालमुखातून. तर या कार्यक्रमाची पण सुरुवात गोड अशा बालमुखातून व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी अनिका आपल्या समोर येते. ती आपल्या समोर सादर करणारे गणेश वंदन आणि त्याच्यानंतर एक छानसं बालगीत. तर अनिका कारेकर. विठ्ठल भूमिका
आणीचा निसर्ग आणि झाडे पाने फळे फुले आकाशाच्या छता पारती. त्यामधल्या मैत्रिणींना कळेल ही कविता आहे आश्लेषा महाजन यांची. आणि आश्लेषा महाजन यांची भाऊजय कोलंबस इंडियानाला असते. तर तिने त्या कवितेला चाल लावली आणि तिने ती अनिकाला शिकवली. अनिका तिच्याकडे गाणं शिकते. त्यामुळे आश्लेषा महाजनांची कविता आहे. या गोड आवाजाला पुन्हा एकदा टाळ्या. अनिका. भारतीय संस्कृती मंत्रोच्चारणाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. मंत्रोच्चारण त्याचे इफेक्ट आपल्या टोटल बॉडीवरती वरावरती खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट करतात. हे आपण ऐकत आलोय, अनुभवत आलोय. आम्हाला पण या कार्यक्रमामध्ये मंत्रोच्चारणाशिवाय तो अधुरा आहे कार्यक्रम आपला. त्यामुळे मंत्रोच्चारणासाठी आम्ही विचार करतो की काय करावं. तर गौरवतेचा ग्रुप ज्या आमच्या मावशी आहेत, मानशब्दे मावशी यांनी आम्हाला सुचवलं. आणि त्याच्यासाठी आपण आईंचा जो गौरवतेचा ग्रुप आहे त्याच्या लिडर आहेत मानशब्दे मावशी. मला बाकी त्यांची नावं तुम्हीच अनाऊन्स करा. त्यांना मी इकडे बोलवतो. तर त्या आणि गौरवतेचा हा ग्रुप आशीर्वचन मंत्रोच्चारण करणार आहे आईंच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी. जेव्हा मी विनंती करतो की ओवाळणी तयार करण्यात येईल. आधी ओवाळणी होईल. ओवाळणीच्या व्हॉलेंटियर्स श्वेता ओवाळणी करायची आहे आधी आणि मग मंत्रोच्चारण होणार आहे. मला आताच ते कळालं होतं. तेव्हा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात शेवटी म्हणून झाल्यानंतर सगळ्या कुटुंबियांना आशीर्वाद देतो. तर या आशीर्वाद मंत्रामध्ये त्या दीर्घायुष्य लाभो, आयु लाभो, आरोग्य लाभो हेच सगळं सांगितलेलं असतं. जीवेत शरदशतम. आणि याप्रमाणे आम्ही हे मंत्र तयार केलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी ते तयारच आहे आणि तेच आम्ही म्हणतो. धन्यवाद. शतमैश्वर्यं भवीतं शतमिति शतं दीर्घमायुः. सुधीरं सुधीरं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं
चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम् चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम् चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम् चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम् भवतु सदा सर्वत्र सर्वदा भवतु सदा सर्वत्र सर्वदा सत्तु सदा सुयशोगानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन समसाश्च मनोरथाः सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः आता तुमच्या सर्वांना एक आमंत्रण अभिजितनी, श्वेतानी, मधुवंतीनी तर्फे आलं होतं. आमंत्रणाचा एक व्हिडिओ आला होता. तर त्याचा एक सगळे छोटा प्रश्न विचारणार आहे, बघूया कोणाला. त्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड एक इन्स्ट्रुमेंट वाजवलं होतं. कुठलं इन्स्ट्रुमेंट होतं ते? एनी गेसेस? आधी किती लोकांनी तो व्हिडिओ बघितलाच असेल, माझी हे आहे, पण हात वरती करा. ऍटलीस्ट लोकांनी तो आमंत्रणाचा व्हिडिओ हा नीट ऐकला. ओके. आता त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक होतं ना, बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी वाद्य वाजत होतं. ते वाद्याचं काय होतं, कुठलं वाद्य होतं? माझं ते म्हणून माउथ ऑर्गन असेल. माउथ ऑर्गन नाही नाही नाही, माउथ ऑर्गन नव्हता. माउथ ऑर्गन नव्हता. एनी केसेस काय वाद्य होतं? हा, मला कुठेतरी ऐकायला. येस येस, संतोषनी बरोबर उत्तर दिलेलं. पियानो होता. तर पुढचा केस, तो पियानो कोणी वाजवला होता? हा सॉरी, अभय. अभय संतोष नाही, अभय. सॉरी अभय. अभयनी या तर तो जो पियानो वाजवला होता तो त्यांचा आईचा नातू चिन्मय कार्यकर यांनी वाजवलेला होता. तर धन्यवाद चिन्मय. आमच्या या सोहळ्यामध्ये सगळ्यांनीच हातभार लावलेला आहे, तुम्हाला आता दिसेल. तर धन्यवाद चिन्मय. आणि तो खूप चांगला लेवलला पियानो शिकतोय आणि परस्यू करतोय. आईनी 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 75व्या वर्षाला इंग्लिशमध्ये म्हणतात डायमंड ज्युबली इयर. डायमंड ज्युबली हिरा. एकदम प्रतिकूल परिस्थितीतून अनेक पैलू पाडून हिऱ्याचं तेज आपल्या समोर येतं. एखाद्या हिऱ्याचं तेज कसं आपल्या समोर येतं ना, तसंच आईंचा एकंदरीत जीवन प्रवास आणि आईचं ज्या काही त्यांनी 75 वर्षाचा जो प्रवास आहे तो खरंच आम्हाला म्हणजे तेजस्वी आणि प्रेरणादायी आहे. तर हाच तो त्यांचा जो जीवन प्रवास आहे, एका जीवनपटाच्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. आणि त्यासाठी काहीतरी अरेंजमेंट आहे. त्याचा पूर्ण प्रवास तुम्हाला पण त्याची आईना बरेच लोक तिथे आईबरोबर वेगवेगळ्या फेजेसमध्ये बरोबर आहात. त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेल. हा जीवनपट आपल्याला सांगितलेले शब्द आहेत श्वेता आणि अभिजितचे, मुलगा आणि मुलगी आईची. तो हा जीवनपट सांगणार आहे. त्याचा जो आवाज आहे तो अभिजितचा आवाज आहे, तो अभिजितने स्वतः दिलेला आहे. श्वेताचा जो आवाज आहे तो मधुवंतीने दिलेला आहे. तर हा जीवनपट तुम्ही आता बघा.
वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारताचा प्रजासत्ताक गणतंत्र देश होऊन एखादा महिना होत होता. कोकणातील दूरवरच्या निसर्गरम्य आणि अतिशय दुर्गम खेड्यात जिथे अजूनही लाल मातीचे रस्ते होते, डांबरी झालेले नव्हते, पाटाचं पाणी आणि विहिरीचा रहाट यांनी पाण्याची सोय व्हायची आणि गावात फक्त 7वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय होती, अशा नरवण गावी आईचा जन्म झाला. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 1950, फाल्गुन शुक्ल षष्ठी. विठ्ठल आणि रखुमाई निमकर या आई वडिलांच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव त्याने ठेवलं सुलभा. यशवंत आणि श्रीकांत अशा 2 मुलांच्या पाठीमागे झालेलं हे कन्यारत्न. निमकर आई वडिलांना कुठे माहिती होतं की हीच मुलगी आपल्या कुटुंबाचं रत्न होऊन फक्त निमकरच नव्हे तर कार्यकर घराण्याला देखील झळाळी आणणार आहे. सुलभा अवघी 10-11 महिन्यांची असताना एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन वडील अचानक देवाघरी गेले आणि त्या काळी अशा कुटुंबाचे जे काही हाल व्हायचे तसे यांचे झाले. आपल्या संस्कृतीत जी दुर्गा शक्ती आहे ती अशा वेळी घरातल्या स्त्रीला मोठं बळ देऊन जाते. ग्रामदेवता व्याघ्रांबरी देवीने देखील अशी शक्ती आमच्या आजीला त्या परिस्थितीत दिली असावी. त्यातूनच आपल्या मुलांना आणि महत्वाचं म्हणजे मुलीला शिकवून मोठं करायचं अशी जिद्द आजीच्या मनात निर्माण झाली असावी. ज्या काळात हातात रोख पैसा नव्हता, घरातला करता सवरता पुरुष पाठीशी नव्हता, त्यावेळी सासरची शेतजमीन, गावातली माणसं, काही थोडी कर्म, थोडी माठ रातांब्याची झाडं आणि त्यातून मिळणारं थोडंफार उत्पन्न याच्या भरवशावर आजीने संसाराचा गाडा पुढे चालू ठेवला. आजीला तेव्हा तिच्या माहेरचा ओलावा आणि मदत पाठिंबा मात्र गाठीशी होता. मात्र वेळ प्रसंगी रोख पैसा मिळावा म्हणून दुसऱ्यांच्या घरी सणा समारंभाला स्वयंपाकी होऊन सुद्धा आजीनं काम केलेलं आहे. या माऊलीचं जीवनाबद्दलचं तत्वज्ञान अगदी साधं होतं. देवानं आपल्याला ह्या जीवनात धडधाकट शरीर दिलेलं आहे तर त्याचा सार्थ वापर करायचा. हातपाय चालत आहे तोपर्यंत सतत जे जमेल ते, पडेल ते आणि आवश्यक असेल ते काम करत राहायचं. आई आम्हाला नेहमी सांगते, आळस कशाशी खातात हे आजीला अजिबात माहिती नव्हतं आणि आमच्या आईमध्ये पण आम्हाला हाच गुण पुढे आलेला जाणवतो. अतिशय हे सगळंच आम्हाला मेसेज याच्यातून द्यायचा होता, आठवणीपणे करायचा होता. खूपच भाऊक करणारा हा व्हिडिओ आहे. आम्ही ज्यांनी प्रिपेअर केला, चिंतामणी आणि अभिजित आणि मधुवंती आणि 2-3 महिने गेले, भरपूर मेहनत घेतली. आमच्या काही आयडिया घेतल्या आम्ही पण, मी आणि श्वेतांनी आम्हाला बरोबरपासून जेवढी मदत करता आली तेवढी केली. पण मूळ जी काही ओव्हरऑल संकल्पना आणि सगळी जी मेहनत होती या व्हिडिओ मध्ये चिंतामणी आणि मधुवंतीची होती. तर त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याच्या या व्हिडिओचा हा त्याचं स्किल आहे, त्याची एजन्सी मी घेतलेली आहे. तर तुम्हाला काही रिक्वेस्ट असेल तर माझ्याकडे. आणि खरंच आईचं हा जीवनपट बघितला आणि मी आणि मधुवंती आम्ही कार्यकर कुटुंबाची जुळलो, जावई आणि सून या नात्याने आईनं खूप जवळून पडण्याचा मला देखील अनुभव आहे. ओके, दिस इज नॉट प्लॅन. त्याच्या काही गोष्टी म्हणजे शिस्त आणि नियम आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती म्हणजे सगळ्यांनी घ्यायला कशी आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं घ्यायचा प्रयत्न करतो पण जमत नाही. तरी शिकतोय. शिक्षणासाठी केलं ती धडपड आणि सगळ्यांना सांभाळून घ्यायचं ते आम्हाला नाही जमणार, पण आम्ही तरी शिकतोय. जेवढं जमेल तेवढं करू आहे. ओके.
आमच्यातल्या या अशाच काही भावना व्यक्त करायला अर्पितनी एक गोष्ट केलेली आहे, तर त्यांनी एक कविता लिहिलेली आहे त्याच्या शब्दातून आणि अर्पित ती सादर करणार आहे. अर्पित काळे मा. ही अर्पित आजीचा फर्स्ट नातू. सो मी एक कविता लिहिली. मी युजली इंग्लिशमध्ये राईट करतो, बट फर्स्ट टाइम मराठीमध्ये ट्राय केली आहे त्याच्यासाठी. तुम्ही लोकांनी जादू बघितली असेल, इफ आय एम नॉट राईट, बट लाईक जादू बघितली असेल, दोज आर जस्ट ट्रिक्स. पण मी खऱ्या आयुष्यात जादू बघितली माझ्या आजीची. माझ्या आजीचे हात जादूचे, भूक नसतानाही भूक लागे असं जेवण बनवणारे हात, झोप नसतानाही झोप लागे असे थोपटणारे हात, दुखणाऱ्या जखमेला एका क्षणात बरं करणारे हे तिचे मलम लावणारे हात. माझ्या आजीचे डोळे जादूचे, हसत्या चेहऱ्यात मागचा अशांतता जाणून घेणारे डोळे. मी लपून चकली खाताना अकस्मात मला पकडणारे हे तिचे डोळे. जादूचे शब्द माझ्या आजीचे, ज्यांच्या गोष्टींमध्ये मी हरवून जातो. तिच्या मधुर स्वरच्या गाण्यांमध्ये ज्यांच्यात मी हरवून जातो. प्रेम तिचा ज्याने मला वाढवला, हात माझ्या आजीचे ज्याने मला लाडवले. धन्यवाद अर्पित. मला पण ऐकवली नव्हती त्यांनी आमच्या घरी, पण ते पहिल्यांदाच मी ऐकले. सिक्रेट होतं, टॉप सिक्रेट. ओके, आता या पुढचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनाच आईबद्दल सांगायचं होतं आणि आम्ही जेव्हा तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला संदेश मिळाले आणि त्याचा एक संकलित व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. ज्यांनी कोणी या व्हिडिओमध्ये दिले त्यांचे खरंच आभार, मनपूर्वक आभार. ज्यांना असं वाटलं की आम्ही देऊ शकत नाही, आम्ही स्टेजवरती बोलू, त्यांना जर अजून कोणाला बोलायचं असेल, बऱ्याचशा भावना व्यक्त झाल्या असतील, तुम्हाला ज्या सांगायच्या त्या पण व्यक्त झाल्या असतील. हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये 70% सिनियर सिटीजन्स आहेत, तर टाईमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की ह्या भावनामध्ये आम्ही व्हिडिओ स्वरूपात संकलित करून आपण दाखवणार आहोत. तरी देखील कोणाला उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी नावं श्वेताला द्यावीत, त्याप्रमाणे आम्ही पुढचं नियोजन करू. याच्या पुढे आईचं मनोगत आम्हाला सांगायचं, जसं कल्पना दूर होतं आणि मग आपल्याला सांगता करायची आणि जेवण सर्वेकडे सगळ्यांची सिनियर सिटीजन्स आणि या दृष्टिकोनातून आम्हाला टाइम बाउंड ठेवायचा आहे. तर हा बऱ्यापैकी संकलित मोठा बऱ्यापैकी व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्यात तो पण एन्जॉय करा. पुन्हा एकदा ज्यांनी या व्हिडिओसाठी कंटेंट पाठवले, अभिप्राय कळवले आणि शुभेच्छा कळवल्या त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि ज्यांना कोणाला अजून स्टेजवरती बोलायचं असेल यानंतर तर त्यांनी श्वेताकडे नाव द्या. श्वेता इथे आहे, श्वेताकडे I'm
मेघावेली तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवे तू शरद शतम सोसा जिओ. खरा हा आशीर्वाद हल्ली देणं कठीण आहे, पण मी दिलाय. अशीच आरोग्यदायी आणि चांगली तब्येत राहो ही मनोकामना. आणि भेटू आपण. मी येणारच आहे तुमच्या 75वीला. थँक्यू व्हेरी मच. तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद प्रत्येक क्षणाला तुझ्या वाटेला यावा. तुझ्यासारखा सुवर्ण नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा. सुख तुला मिळावे, दुःख तुझ्यापासून खूप कोसभर दूर जावे. हास्याचा दुर्गंध तुझ्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा द्यावा. पुनश्च तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सुरक्षित मी काय होती. तू वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केल्याने खरंच खूप छान वाटतंय. ताई, जेव्हापासून मी तुला पाहते आहे तेव्हापासून आतापर्यंत तू बोलती, हसरी, प्रेमळ आणि मुख्य म्हणजे हजरजबाबी अशी आहेस. मी शाळेच्या जवळजवळ सगळ्या सुट्ट्या आतेकडे नरवणला राहिलेली आहे. त्यामुळे मी आतेकडे गेले की ताई तू कधी घरी असायची किंवा नंतरही सुद्धा. तिच्या बालपणाची मला फारसं काही माहिती नाही, पण तिने घरापासून आईपासून लांब शिक्षण घेतले आहे हे मला ठाऊक आहे. ते त्यावेळी सुद्धा तितकेच सोपे नव्हते, तरीही तिने ते त्यावेळी केलेले आहे. म्हणूनच ती आज ठामपणे जबाबदारी पेलू शकते हे निश्चित. त्यावेळी आणि त्यानंतर तिने खूप कष्ट मेहनत आणि त्रास असून काम केलेले मी पाहिले आहे. मग ते हेदवीरा जोडेकरांकडे पायी जाऊन रेशन दुकानात लिखाण्याचं काम करणे असो किंवा आपल्याला हायस्कूलला सर्व्हिस असताना पायी प्रवास करून शनिवारी रविवारी नरवणला जाणे येणे असो, सर्व कष्ट करत होते. तरीही तिने ते केले हे बरोबर कौतुकास करत नाही. नरवणच्या प्रवासात बरेच वेळा मी त्याच्यासोबत असायचे. तसं मी तिथं शेपूटच होते. मला बरेच लोक तिथं शेपूटच म्हणायचे. मी कायम तिच्यासोबतच असायचे असं. नंतर तिचं लग्नाचं जीवन झालं. पुण्यात स्थायिक. मग काही वर्ष आमच्या कौटुंबिक संसारिक जबाबदारीमुळे फारसा संपर्क नव्हता. मग परत कधीतरी फोन करून किंवा कधीतरी मंगळकार्यामध्ये किंवा काही कारणाने भेट व्हायची असं. तिचं पूर्वांचे तरी थोडं कष्टाचं त्रासाचं दिलं, तरी स्वभाव सर्वांची जोडून देण्यात आलं नाही. सर्व चांगलंच झालं. तिची दोन्ही मुलं मला नक्कीच देतात. गुणी व संस्कारी आहेत म्हणतात. शुद्ध विचारपोटी फळे रसाळ त्यातून. ताई, आता एकच इच्छा आहे. आता तू वयाची 100वी पण पार करते. त्यासाठी देवाने तुला निरोगी आणि खूप आनंद आयुष्य द्यावे हीच बाप्पासाठी प्रार्थना. तुझी शैतान. त्याच्यानंतर फक्त आम्हाला आईचं मनोगत म्हणजे आईकडनं काही शब्द आपल्याला त्या सांगतील अशी एक अपेक्षा आहे. तर आईचं मनोगत आता पण असं पण आहे की लोकांना उत्स्फूर्तपणे काही 4 लोकांना सांगायचं आहे तेवढ्या आपण घेऊया. एकाला घेतलं सगळ्यांना घ्यायचं आणि मग फक्त आमचं असं होतं की सगळ्यांना भुका लागलेले असतात आणि ते सगळं आहे. तर मी एक विनंती करतो की जे कोणी आता जेवणकर मावशी, सुलभा मावशी, मधुवंती मामीचं मनोगत सांगणार आहे. मामीचं मनोगत मामी आमच्या आहेत आईच्या आणि देवे मावशी यांना व्यक्त करतो की अगदी अल्प शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मधुवंती 5 मिनिटं लागतील आपल्याला. असं नाही, 5 मिनिटं लागतील आणि मग आपण सगळ्यांना आईंना बोलायला करू आणि त्याच्यानंतर मग जेवण. हॅलो. मामी म्हणजे आईची भाऊज आहे. त्या नरवणला असतात. तुम्ही त्यांना जर का बघितलं तर तुम्हाला कळेल की त्यांची परिस्थिती किती कठीण आहे आणि कशाही त्या पाठीतून पूर्ण वाकलेल्या आहेत. त्या ताठ उभ्या राहू शकत नाही आणि आईपेक्षा त्या थोड्याच वर्षांनी लहान आहेत. पण तरीही आजच्या कार्यक्रमासाठी त्या तेवढा त्रास सोसून एवढा प्रवास करून काल नॉनस्टॉप नरवण ते पुणे सकाळी 9ला ते गाडीत बसल्या. त्या एकदम दुपारी 3 वाजता इथे आमच्या दारासमोर उतरल्या. त्या आलेल्या आहेत. आईच्या मोठ्या भावाची पत्नी आणि मामींचं अजून एक
कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्या नरवणला एकट्या राहतात. आमचं घर सगळ्या जनसंपर्कापासून खूप लांब आहे, तरीही त्या तिथे एकट्या राहतात आणि कधी तक्रार करत नाही. तर त्या मामींना विचारलं होतं तुम्हाला काय आईविषयी बोलायला आवडेल, तर त्यांनी 2च वाक्य मला सांगितली. त्या आईंना बाबीताई म्हणतात. आमच्या बाबीताई म्हणजे अतिशय हुशार आणि व्यवहार कुशल आणि व्यवहार दक्ष आणि व्यवहार ज्ञानी, या 3 शब्दांमध्ये त्यांनी सगळं आईंचं जे काही आहे ते त्याच्यात सांगितलेलं आहे. आईंना त्या बहिणीसारख्याच आहेत. बहिणीप्रमाणेच त्या दोघींमध्ये संवाद चालू असतात, अधूनमधून एकमेकींना समजावणं चालू असतं, सल्ले देणं चालू असतं. पण आई त्यांची नेहमीच काळजी घेतात असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. तुम्ही नंतर मामीशी बोलू शकता, त्या इथे पुढे नाही येऊ शकणार. आणि दुसरं एक मनोगत सांगायचं होतं ते म्हणजे कवितांच्या जगमध्ये आईंची जी एक मैत्रीण आहे झालेली, आत्ता नव्याने मैत्रीण पण आधीचं नात्यातून झालेली ती माझी मावशी, तिने कवितांचं जगच्या वतीने नाही, कवितांचं जग नाही, दुसरा ग्रुपचा कवितांचं जग, त्याच्या वतीने एक कविता केलेली आहे सगळ्यांचं मनोगत म्हणून. ती मी वाचून दाखवते. प्रज्ञा पाध्ये यांनी ही कविता केलेली आहे. मेधाताई तू ग आमची प्रज्ञावान खरी, श्री शारदेची कृपा दृष्टी ही असे तुझवरी. अमृत महोत्सवी वर्षताईचे यश लेऊनी आले, कुलदेवतेच्या कृपा प्रसादे जीवन हे निरामय झाले. निर्धाराने निर्भयतेने जीवन हे जगले, कुटुंब वत्सल असे खरोखर कला छंद ही जोपासले. कर्तव्य पूर्तीचे समाधान दे 75 आली, चेहऱ्यावरती हास्य ठेवणी परिवारे रमली. नाती सारी सांभाळुनी राखी बहुत अंतरे, आप्त स्वकीय करीती सोहळा जमले पहा सारे. सकल कामना पूर्ण हो हीच प्रार्थना ईश चरणी, शतायुषी हा मेधाताई शुभचिंतन मनमनी. शतायुषी हा मेधाताई सुलभा मावशी, यवतकर मावशी आणि लेले मावशी पहिल्यांदा येते पडतात. 3 लकी विनर ज्यांनी रिक्वेस्ट केली होती त्यांना आपण ऐकूया आणि मग आईंना मी बोलायला विनंती करेन. लेले मावशी आपल्यासमोर. सगळ्यांनाच कंटाळा आलाय माहिती आहे, पण मला पण थोड्याशा माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतायत म्हणून मी इथे उभी आहे. वेदाची आणि माझी मैत्री 84 सालापासून झाली. 84ला मी नोकरी करायला लागले, ती अगोदरच होती शाळेमध्ये आणि विषय पण पूर्ण वेगळे. माझे सायन्स गणित आणि तिचं संस्कृत मराठी, म्हणजे साम्य काहीच नाही, पण तरी आमची मैत्री झाली आणि ती अजूनपर्यंत टिकलेली आहे. त्यानंतर बरेच वेळा म्हणजे आम्ही एकत्र असायचो आणि बऱ्याच रिटायर झाल्यानंतर आम्ही एकत्र ट्रिप पण केल्या. बऱ्याच युरोपला जायचं, तिला पण जायचं होतं, मला पण जायचं. आम्ही अगदी ठरवून युरोपला जायचं. शेवटी आम्ही ती ट्रिप केली पूर्ण. अशा खूप 4-5 तरी ट्रिप आम्ही केल्या. नंतर ती लांब राहायला गेली, त्यामुळे आमचं जरा जाणं कमी झालं. डे टू डे कमी झालं की आपोआपच थोडंसं अंतर वाढायला लागतं. तसं थोडं वाढलंय, पण तरी मनातून प्रेम आहे ते आहे. मग तिच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त मी पण तिला शुभेच्छा देते आणि पुढचं आयुष्य पण असं उत्तम आरोग्यपूर्ण जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तिला फक्त एकच सांगते की ग्रोईंग ओल्ड इज मॅन्डेटरी बट गेटिंग ओल्ड इज ऑप्शनल. तेव्हा तू गेटिंग ओल्ड हे ऑप्शनच ठेव आणि आता जशी मनाली तरुण आहेस तशीच कायम राहा आमच्या बरोबर मजा करण्यासाठी. एवढीच माझी तिला विनंती आहे. धन्यवाद. सुलभा कुलकर्णी. नमस्कार. मला कल्पना आहे
सगळ्यांना भुका लागल्या असतील. मागे खूप गडबड चालू होती, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अर्थी इतक्या लोकांना आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटत आहे, याचा अर्थच ते व्यक्तिमत्व काही वेगळं आहे हे तर आपण गृहीतच धरायचं. आता मेघाताई आणि माझी ओळख केवळ मैत्रिणी किंवा एका शाळेतल्या शिक्षिका म्हणून नाही. ती ज्या ज्या घरी राहायला गेली, एक वारच्याचं सोडलं तर त्या प्रत्येक घरी मी गेलेली आहे. तिचं संपूर्ण कुटुंब अगदी जवळून पाहण्याचं, विशेषतः तिचे मिस्टर जेव्हा जेव्हा मी घरी गेले तेव्हा मेधा घरात असोवा नसो त्यांच्याशी चेष्टा मस्करी करून आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. अतिशय विनोदी स्वभाव, विरंगुळा त्यांच्या घरातला असायचा आणि त्यामुळे येणारं कोणतंही संकट हसतमुखाने कसं लोटवायचं हे त्यांच्याकडून मेधालाही कळलंय आणि मेधाने आणि त्यांनी ती परतवूनही आणली. संपूर्ण व्हिडिओमध्ये एक गुणा मेधाचा आलेला नाहीये की जो मी जवळून पाहिले. जेव्हा एकत्र कुटुंबात राहतो तिचं आणि माझ्यामध्ये हे साम्य आहे. ती राहत होती रतन चित्र मंदिरच्या समोर, मी राहत होते कसल्यात. बऱ्याचदा आम्ही घरी पण आलो गेलेलो आहोत. गौरी जेवणाच्या दिवशी ती घरी आलेली आहे माझ्या बऱ्याचदा जेवणाला. एकत्र कुटुंबामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते, सगळीच माणसं काही सारख्या बुद्धिमत्तेची असतात असं नाही. काही कमी जास्त गुण असणारी किंवा काही कमतरता असणारी अशी काही माणसं घरात असतात, जे तिच्या घरातही होती, माझ्या घरातही. पण नवीन येणारी मुलगी या व्यक्तीला कसं सांभाळून घेईल हा घरातल्यांच्या मनात फार मोठा प्रश्न असतो. मेधाच्या बाबतीत ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की तिचे एक दीर असे होते, त्यांच्यावर संपूर्ण घर टाकून जावं का नाही अशीही परिस्थिती होती. पण त्या दीरांचं सुद्धा मेधावर अतिशय प्रेम होतं आणि याचं कारणच असं की तिने त्यांना अतिशय प्रेमानं सांभाळलं. बाकी कोणी काही म्हणले तरी मेधा सदैव त्यांच्या जेवणाखानाची काळजी घेणं, नको बाई सुद्धा, अगं ते एकटे घरी येते, नको नको मी जाते असं म्हणून घाईघाईने ती जाणार. या सगळ्यांची म्हणजे मुलाबाळांची, नवऱ्याची काळजी सगळेच घेतील हो, सासू सासऱ्यांचीही घेतील. पण असं कोणी जेव्हा घरात असतं त्याची काळजी घेणं, निगुती हे अवघड असतं. ते तिने केलेलं आहे. दुसरा एक तिचा गुण, मी मेधा, मला वाटतं पाटेकर बाई आणि कोण होतं आपल्याबरोबर मेमेला, हां, आम्ही एवढ्या जणी एम.ए. एकत्र करतो. तिचे माझे विषय होते तसे सारखे, मी मराठी इतिहास, ती मराठी संस्कृत, नाटक, वक्तृत्व, इतर सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्याच आम्ही एकत्र असायचो. मेघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी 9वी-10वीला शिकवत असताना सुद्धा कधी जरी काही असं की आता मी शिकवते, मला येत सगळं, एखादी गोष्ट आढळली तर आपण या एका व्यक्तीला विचारूया, काही हरकत नाही, त्यात कमीपणा काही नाहीये. त्यावर मला हे कसं जरा वर्गात समजून कसं द्यायचं, ती आठवणीने येणार, विचारणार, त्यात कमीपणा तिने कधीच म्हणला नाही. शिकणं, शिकत राहणं हा शिक्षकाचा एक मूळ पिंड असतो, तो तिच्यामध्ये आहे. एम.ए.च्या वेळेला जेव्हा आम्ही एकत्र बसायचो त्यात आणखी एका मैत्रिणीचा उल्लेख मला करावा लागेल, विद्या खरे. तिचं इथे पेट्रोल पंपाच्या तिथे ब्लॉक तिने घेतला होता, आपण तो मोकळा, ती तिथे राहत नव्हती. तिने मला दिल्ली, ती म्हणली सुलभा तुम्ही तिथे जाऊन अभ्यास करा. आणि 10-10:30ची वेळ मी सांगायची, मेधा 10-10:30ला यायचं बरं का बरोबर. माझी तिथं अगदी सगळी जय्यात तयारी, मी फळं वेळा सुद्धा कापून ठेवून सगळे पाणी गिणी ठेवून आम्ही बांधलेलं असायचं. बरोबर 10ला मेधा येणार म्हणजे येणार. नाही गो बाई आज माझी अडचण, नाही गो बाई आज घरात इतकं सुलभा मला नाही जमणार, असं कधीही म्हणले नाही.
ती अभ्यासाला त्यावेळी येणार म्हणजे येणार. जरी घरातलं सगळं सांभाळून आपण हे करत असलो तरी एक डिव्होशन जे असतं पूर्णपणे लक्ष घालून एखादी गोष्ट करणं हे तिच्या अंगावर. या दोन्ही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या होत्या. तिसरी एक गोष्ट, हल्ली मी बहुतेक शिक्षकांना ज्यांची मुलं फॉरेनला आहेत त्यांना फॉरेन पॅरेंट्स असं म्हणते. हे सगळे फॉरेन पॅरेंट्स. पण या फॉरेन पॅरेंट्समध्ये सुद्धा आमची मुलं एवढ्या उच्च याच्यावर आहेत म्हणजे आम्ही पण कुणीतरी मोठे आहोत पोचले आमच्या हातवर असं नाही. तिचे पाय अजूनही जमिनीवरच. हे संस्कार मुलांमध्येही संक्रमित झालेले आहेत आणि म्हणूनच या सगळ्या संस्काराची आणि आता जेवढी मंडळी बोलली, मी नेहमी म्हणत असते आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला नात्याची श्रीमंती हवी. घरात माणसं किती आहेत दिवाळीला, बाहेरच्या बाजूला चपलांचे जोड किती दिसत आहेत त्याच्यावर आमच्या घराची श्रीमंती अवलंबून आहे. गळ्यात किती हातात किती याच्यावर नाही. ही जी धारणा आहे ती तिची आहे आणि ही श्रीमंती जपणारी अशी मेधा तिला आजच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने आयु आरोग्य संपन्न लाभू दे. तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या इच्छा, आशा, मनोरथ, आकांक्षा ज्या काही उच्च विचारांच्या असतील उड्या द्यायच्या त्या सगळ्या येऊ दे. हे सगळं करत असताना स्वास्थ्य आणि कौटुंबिक सौख्य सगळं टिकून राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून धन्यवाद सुरुवात आणि खरंच आम्हाला आईचे हे पैलू पण आम्हाला तुम्ही सांगितले. येवतकर मावशी आणि याच्यानंतर आपण आईंना 4 शब्द बोलायला सांगूया. येवतकर मावशी. आता आपण जे जे काही तुमचं गुणवर्णन ऐकले या सर्वांशी मी सहमत आहे. याबद्दल मी काही बोलणार नाही. पण मी जे एक ऐकलेलं आणि वाचलेलं आहे ते मी थोडं म्हणून दाखवणार आहे. माझा आवाज काही फार छान नाही आहे पण मी प्रयत्न करणार आहे जरा बरा आवाज काढला. हे सगळं वर्णन वेदाशी जुळणारं असं आहे म्हणून मला असं वाटलं की आपण हे म्हणायला पाहिजे. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, येणाऱ्याला द्यावे पाणी मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा जरा बहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, नित्य काळजी घरात यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको यावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे अडील सारी मनामध्ये, दिवसाराती ध्यास असावा परमेशाचा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. हा स्नेह बाईंनी
जपलेला असल्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं आहेत. अनेकांनी आपली मनोगत व्हिडिओद्वारे व्यक्त केली आणि हे वर्णन तिला तंतोतंत लागू पडतं असं मला वाटलं. म्हणून मी जेव्हा मला निमंत्रण मिळालं त्या दिवशी मी असं ठरवलं की मला थोडंसं बोलायचं, थोडंसं म्हणजे थोडंसं पुढील आयुष्यासाठी, तिला निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 70 वर्षाचा असाच समारंभ आम्हाला पुन्हा बघायला मिळाला, कारण दोन्ही मुलांनी खूपच सुंदर तिचा हा व्हिडिओ तयार केलाय. त्यांना पण खूप खूप धन्यवाद देते. खूप छान वाटलं. खूप छान निवंतर मोठी अभय दर्शिकर अभयची मी आई आहे. अभय दर्शिकर त्याची आई आहे. कार्यकर मित्र अभयचा अभिजित कार्यकर. आणि त्या चंदनाप्रमाणे जे झिजल्या तर सगळ्यांनी जे सांगितलं ते मला खूप खूप इतकं त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे, छान मस्त त्यांच्या जीवनात आनंदी आनंद येऊ दे हेच प्रार्थना चरणी. आणि मी एक कविता सादर करते. माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, निंपायाला माझे खाली सुगंधाचे लेणे, झिज केशरी तयाची तप्त जीवा लावी उठी, आटवू मले भावना शांत शीतल गोरटी, माझे सुख माझी तृप्ती हीच देव पूजा त्याची, निष्कामते अपवाद इच्छा एक झिजायाची, झिजते ते जीव माझा होतो आत आत गोळा, अडकळे हात आणि पाणी तरार ते डोळा, वृद्ध चंदन ते माझे नित्य जपले जपेन, त्याच्यासाठी आण त्याची जीव ठेवीन गहाण, जीव ठेवीन गहाण. इकडे बोलायची विनंती करतो. जस्ट अनाउन्समेंट म्हणून मागे जेवणाची तयारी झालेली आहे, आईचं आपण ऐकूया आणि मग जेवण हाच कार्यक्रम आहे. सगळ्यांनी शांतपणे जेवा, आधी जेवा आणि मग गप्पा मारा. आई आणि आईंना मी आता सगळ्यांना माझ्यातर्फे नमस्कार. आज तुम्हाला सगळ्यांना इथे एवढ्या मोठ्या संख्येने बघितल्यानंतरच मला इतकं भरून आलेलं आहे की हे माझ्यावरचा लोभ आणि प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं. त्यामुळे त्यासाठी मी आभार मानून तुम्हाला पर्व नाही करणार, पण कृतज्ञता व्यक्त करायला मात्र नक्की विसरणार नाही की सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करते. असंच आता इथून पुढच्या आयुष्यात तुमच्या सगळ्यांकडून मला प्रेम आणि लोभ हवा तो मिळावा अशी इच्छा व्यक्त करून मला कृतज्ञता देते. आजचा हा जो सोहळा माझ्या 4ही मुलांनी असं मी म्हणते, 2 माझी मुलं आणि त्यांच्यामुळे दुसऱ्या कुटुंबातून माझ्या घरात कुटुंबात आलेली 2 मुलं, ही 4ही माझीच मुलं आहेत आणि आमचे तसे संबंध आहेत. तर या 4ही मुलांनी हा सोहळा घडवून आणला म्हणून आपण सर्वजण एकत्र एका ठिकाणी आज भेटू शकलो. कारण मी त्यांना असा प्रश्न विचारला आधी, एक तर बऱ्याच गोष्टी मला त्यांनी काही सांगितल्या नव्हत्या, पण माझ्या मैत्रिणी कोण आहे ते विचारण्यासाठी त्यांना ते सांगावं लागलं की असं असं करतोय. मी म्हणजे 75 कसली करता, मी काय केलंय. तर त्यांनी मला सांगितलं आजवर तुझं खूप ऐकलं, आता या बाबतीत काही आम्ही तुझं ऐकणार नाहीये. आता आम्ही जे विचारतोय तेवढं फक्त आम्हाला माहिती पुरव, आम्ही हे करणार आहोत तेवढं नक्कीच. त्यामुळे म्हणजे मुलांचं मला विशेष कौतुक आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तुमच्या प्रती कृतज्ञता आणि त्यांच्या प्रती आशीर्वाद देते. आजचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या व्यस्त अशा काय म्हणून दिनक्रमातून
वेळ काढून एवढं सगळं केलं याची मला सुद्धा कल्पना अजिबातच नव्हती. जे काय करणार आहे, माझ्या एकदम मैत्रिणींनी विचारलंय मला काय कार्यक्रम आहे का म्हणून. म्हटलं मलाही खरंच माहिती नाही, असेल काहीतरी. मला वाटतं महाचक्रीबाईंनी विचारलं, आम्ही कट्ट्यावर तिकडे वायजाला बसणारे 5-7 जणी मैत्रिणी आहोत, आम्ही रोज बोलायचो, काही कार्यक्रम आहे का म्हणून. म्हटलं खरंच मला माहिती नाही, मला त्याची कल्पनाही नव्हती की एवढे सगळे फोटो त्यांनी कुठून मिळवले आणि कसं काय केलं ते. पण सगळ्या माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. सगळं माझंही बालपण, तरुणपण सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय. चित्रपट डोळ्यासमोर सरकून गेला असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तो तुम्हाला थोडासा बराच वेळ बसून बघावा लागला, पण ठीक आहे, ओके. त्याबद्दल नक्कीच मी कृतज्ञ राहीन. धन्यवाद. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे आशीर्वाद आम्हाला लाभले असंच मी म्हणतो. मी कपिलेश काळे, श्वेता काळे, अभिजित आणि अभिजित कार्यकर, मधुवती कार्यकर, आम्ही सर्वजण तुमचे खूप 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 आभारी आहोत. या कार्यक्रमासाठी ज्यांनी कोणी मदत केली, बॅकस्टेज, स्टेज, फोटोग्राफी आणि हॉलचे देसाई, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सोपान दादा आणि त्यांचा सगळे स्टाफ, स्वामी कुटुंबाचा, त्यांचे पण सगळे आभार. शांतपणे जेऊया, आनंद घेऊया आणि मजेत राहूया एवढंच सांगतो. आणि मी कमलेश काळे आपली रजा घेतो. धन्यवाद. एक फक्त माझी रिक्वेस्ट आईंना आहे आमच्या सर्वांतर्फे की त्यांनी प्रत्येक इयरला एक टार्गेट असतं, तसं आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही 10% तुमची कामं कमी करा. 10% म्हणलं पाहिजे. म्हणून मी एक गाणं म्हणतो, देयर इज नो कराओके नथिंग न्यू. त्यांच्या आवडीचं गाणं आहे आणि मग त्याच्यात जेवण आहे. ते गाणं जुनं आहे, रमेश देव आणि सीमा यांचा चित्रपट आहे तो. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडिता. धन्यवाद. विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. कसे न कळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर,
लोटली